2 मिनिटात तयार होणारा हा स्नॅक बघा. अगदी बाजारासारख्या ह्या लाह्या तयार झाल्या आहेत. त्यांच्या तरी थोड्या तेलकट असतात, पण आपल्या अजिबातच तेलकट झालेल्या नाहीत. अशा लाह्या आपल्याला घरच्या घरी बनवता येतात पहा आणि कुठली मिलावट नाही. आपलं घरचं आपण वापरलेलं आहे सगळं याच्यामध्ये. आता याच्यामध्ये हे अगदी थोड्याशा घेतल्या होत्या पहा. हे भांडं जे आहे ना, हे पाव भांडच होतं, तर इतक्या लाह्या तयार झाल्यात पहा. त्याच्यामुळे आपल्याला घरच्या घरी भरपूर लाह्या करता येतात पहा. आता सुट्ट्या लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे घरच्या घरी आपण हे पदार्थ करू शकतो. आता रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी कशा उडतायत पहा त्या लाह्या. अगदी थोडंसं बटर टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि तुम्ही या लाह्या तिखट करू शकता, गोड करू शकता. वेगवेगळे फ्लेवर याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता पहा. आपण या लाह्या साध्याच केलेल्या आहेत. ही मका आहे पहा आणि ह्या मक्याच्या लाह्या आपण इथं बनवलेल्या अतिशय पौष्टिक अशा ह्या लाह्या आहेत आणि कुरकुरीत लागतात. बाहेरचे पुडे आणून खाण्यापेक्षा घरच्या घरी जर ह्या लाह्या बनवल्या, तर ह्या अजून पौष्टिक आणि हेल्दी बनतात पहा आणि अशी झटपट 2च मिनिटात ही रेसिपी होते पहा. काही सुद्धा वेळ लागत नाही, काही भिजवायचं नाही, शिजवायचं नाही, काही नाही. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू. नमस्कार, मी प्रतिभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. कढई घेतलेली आहे आपण, गॅस चालू केलेला आहे आणि ह्या ही जी मका आहे, ती आपण कढईत टाकलेली पहा. अजून त्याच्यामध्ये आपण काहीच टाकलेलं नाही. थोडीशी मका आहे ना, थोडी गरम होऊ द्यायची आहे. नंतर याच्यामध्ये आपण बटर टाकलेलं आहे. बटर जर नसेल, तर तुम्ही तेल टाकू शकता, तूप टाकू शकता. पण बटर जर टाकलं ना, तर ह्या लाह्या अतिशय स्वादिष्ट लागतात पहा आणि अजिबात तेलकट होत नाहीत, काही नाहीत. स्वादिष्टपणा त्याचा वाढतो आणि पौष्टिकपणा पण वाढतो पहा. आता ह्या स्टेजला गरम झाल्यानंतर आपण थोडंसं बटर टाकलेलं आहे. आता थोडी हळद टाकायची आहे आणि हळद टाकल्यानंतर हलवल्यानंतर थोडं मीठ टाकायचं आहे पहा. आता लाय आपल्या ते मका पूर्ण तापलेली आहे. त्याच्यामुळे आता थोडं झाकण ठेवलं ना, तर ते 1-2 लाया चटचट उडायला लागल्या का लगेच झाकण ठेवायचे त्याच्यावर. पटकन होतात लगेच. फक्त गरम व्हायला काय वेळ लागेल तेवढा. झाकण ठेवले पहा आपण. आता आतमध्ये आवाज येतोय चट-चट, चट-चट म्हणजे लाह्या व्हायचं काम चालू आहे पहा. तुम्ही या लाह्या कुकरमध्ये करू शकता. बरं का. लाह्या पडायला लागल्यात पहा. आता पटपट होतील त्या. तुम्ही पाहू शकता पहा समोर. अशा 1-2 झाकण ठेवायचंय म्हणजे इकडं-तिकडं त्या उडत पण नाहीत आणि कढईतल्या कढईतच त्या राहतील. तुम्ही कुकरच्या भांड्यात पण ह्याला हे करू शकता पहा. थोडंसं मोठं भांडं घ्यायचं म्हणजे त्या इकडे-तिकडे उडत नाहीत आणि थोड्याशा लाह्या लगेच तुम्ही करू शकता. पहा कशा उडायला लागल्यात. पटकन होतात पहा. काहीच वेळ नाही लागत. जळत नाहीत, काय नाही. छान होतात एकदम. झाल्या पहा लाह्या अगदी 2 मिनिट सुद्धा नाही लागत त्याला. इतक्या पटकन होतात. आणि हे सर्वांना आवडतात पहा लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत. कुरकुर, कुरकुर लागल्यामुळे मस्त वाटतात खायला. ताज्या तर एकदमच छान वाटतात. अशा या लाह्या आपल्या तयार आहेत पहा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. किती छान लाह्या झाल्यात पहा. एकदम अजिबात तेलकट नाहीत. कुठला वास नाही, धूर नाही. तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर टाकू शकता पहा. जिऱ्या पावडर टाकू शकता, जिऱ्याच्या करू शकता. अशा छान लाह्या तयार झाल्यात पहा आपल्या आणि गरमागरम घरच्या घरी अगदी 2च मिनिटात. मका तापली का लाह्या तयार लगेच. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.